नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसंस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये 22 ऑगस्ट 2025च्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून रोजच्या नवीन चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. पहिला प्रश्न बघा, UIDAI कोणत्या कंपनीसोबत आधार आधारित ग्राहक ओळख सुनिश्चितीसाठी भागीदारी केली आहे? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्टारलिंक. पुढचा प्रश्न, EPFOने एप्रिल 2025 पासून मृत्यू निवारण निधीसाठी किती लाख एक्स ग्रेशिया रक्कम वाढवली आहे? याचं अचूक उत्तर आहे 15 लाख. पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? याचं अचूक उत्तर आहे अग्नी 5. पुढचा प्रश्न बघा, भारतीय रेल्वेने प्रथमदर्शनी कोणत्या प्रकारच्या पर्यावरणपूरक पॅकिंगचा वापर सुरू केला आहे? पर्याय आहेत प्लास्टिक, बायोप्लास्टिक, कागद आणि काच. याचं अचूक उत्तर आहे बायोप्लास्टिक. पुढचा प्रश्न बघा, 2025-26च्या पहिल्या चतुर्थीतील भारताचा GDPचा सरासरी वाढ दर काय आहे SBIच्या अहवालानुसार? याचं अचूक उत्तर आहे 6.8 ते 7%. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या भारतीय राज्याने अलीकडेच इलेक्ट्रिक व्हेकल उद्योगासाठी विशेष पॉलिसी जाहीर केली आहे? पर्याय आहेत महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, गुजरात. याचं अचूक उत्तर आहे गुजरात. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच अवकाश स्थानकात भारतीय उपकरणांची यशस्वी चाचणी केली आहे? याचं अचूक उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न, भारत सरकारने कोणत्या क्षेत्रासाठी नवीन डिजिटल इंडिया पुढाकाराची घोषणा केली आहे? याचं अचूक उत्तर आहे स्मार्ट गाव योजना. पुढचा प्रश्न बघा, भारतातील कोणत्या महानगरपालिकेला नवीन स्मार्ट सिटी प्रकल्पात अधिक निधी मिळाला आहे? पर्याय आहेत मुंबई, पुणे, हैदराबाद, कोलकाता. याचं अचूक उत्तर आहे कोलकाता. याचं अचूक उत्तर आहे पुणे. पुढचा प्रश्न बघा, 22 ऑगस्ट 2025 रोजी जागतिक स्तरावर कोणत्या देशात मोठ्या प्रमाणावर विमान अपघात झाला आहे? याचं अचूक उत्तर आहे चीन. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय क्रीडापटूने 2025च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे? याचं अचूक उत्तर आहे नीरज चोप्रा. पुढचा प्रश्न बघा, 22 ऑगस्ट 2025 रोजी भारत सरकारने कोणत्या देशासोबत व्यापार कराराच्या मसुद्यावर सहमती दर्शवली आहे? पर्याय आहेत भारत सिंगापूर, भारत UAE, भारत म्यानमार, भारत रशिया. याचं अचूक उत्तर आहे भारत UAE. पुढचा प्रश्न, भारतीय बँकिंग क्षेत्रासाठी भारत सरकारने कोणते नवीन धोरण जाहीर केले आहे? पर्याय डिजिटल बँकिंग वाढवणे, नॉन परफॉर्मिंग ॲसेट कमी करणे, नवीन बँक स्थापना सुलभ करणे, बँकांचे राष्ट्रीयकरण. याचं अचूक उत्तर आहे डिजिटल बँकिंग वाढवणे. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय राज्यात अलीकडे जलसंवर्धनासाठी मोठा उपक्रम सुरू केला गेला आहे? याचं अचूक उत्तर आहे राजस्थान. पुढचा प्रश्न बघा, भारत सरकारने कोणत्या क्षेत्रात नवीन संशोधन व विकास आयोग स्थापन केला आहे? याचं अचूक उत्तर आहे तंत्रज्ञान व नवोन्मेष. पुढचा प्रश्न, IMDने 22 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे? याचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने भारताच्या पर्यावरण धोरणाचे कौतुक केले आहे? याचं अचूक उत्तर आहे बघा UNDP. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलासाठी अलीकडे कोणत्या नवीन जहाजाचे प्रक्षेपण झाले आहे? याचं अचूक उत्तर आहे INS खांदेरी 2. पुढचा प्रश्न, 22 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या आंतरराष्ट्रीय राजकीय व्यक्तीने भारत भेट दिली आहे? पर्याय आहेत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, रूसाचा राष्ट्राध्यक्ष, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, जर्मनीचे चान्सलर. याचं अचूक उत्तर आहे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय शहरात अलीकडे जागतिक ऊर्जा परिषदेला आयोजन झाले? पर्याय आहेत दिल्ली, हैदराबाद, मुंबई, बेंगळूर. याचं अचूक उत्तर आहे बेंगळूर. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.